हॅलो आहे दिस विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल ॲकॅडमी नागपूर. सो आपण एक असा मुद्दा पकडलेला आहे आज की बघा, ज्यावर मी सुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहे, पण त्यामध्ये मी नेहमी पॉझिटिव्ह बोललेलो आहे की आपल्याला भरती रद्द करायची नाही आहे. पण ज्यांनी खरंच चुकीचे काम केलेले आहे त्यांच्यावर SIT चौकशी असेल किंवा जे पण त्या चौकशी करताल ते तुम्ही करू शकता. पण जसं आपण बघू शकतो, मी थंबनेल्स लावले याच्यामध्ये की तलाठी भरतीचे राजकारण थांबवा. मी तुम्हाला नेहमी सांगतो की मागच्या सुद्धा अशा गोष्टी झाल्या होत्या की जेव्हा राजकारणासंदर्भातल्या काही गोष्टी इथे इन्व्हॉल्व होतो तेव्हा त्याला योग्य तो न्यायसुद्धा मिळत नाही. हे विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. आणि जे जुने विद्यार्थी आहे ज्यांचा स्कोर चांगला आहे, आणि बघा असं म्हणतो आपण की ज्याचा स्कोर चांगला आहे, ज्यांनी मेहनत केलेली आहे, त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे याच्यामध्ये. म्हणजे असं नाही आहे की तसं बघतो आपण 10 लाख लोकांनी पेपर दिलेले आहेत. या 10 लाखपैकी समजून घ्या 9,97,000च्या जवळपास विद्यार्थी फेल झाले सध्या स्कोरनुसार. त्या स्कोर नाही आहे. तर याचा अर्थ असा नाही आहे की मला जास्त व्ह्यू पाहिजे म्हणून आपण त्यासाठी व्हिडिओ बनवायला पाहिजे. एक सत्य परिस्थिती काय आहे ते पण सर्वात समजली पाहिजे की ॲक्च्युअली आहे काय. नॉर्मलायझेशनचा घोटाळा सर्वांना माहिती आहे काय, तर सर्वांना, मला पण तो इश्यू आहेच नॉर्मलायझेशनचा. पण ज्यांचे स्कोर रॉ मार्क्ससुद्धा जास्त होते त्यांनासुद्धा ॲटलिस्ट TCS मार्फत असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामार्फत योग्य तो त्यांनी न्याय दिला पाहिजे. तर आपण बघूया याच्यामध्ये काय आहे. तर प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. यामध्ये जे पण टॉपर्स आहे, आता क्लासचे पण, आमच्या क्लासचे पण काही विद्यार्थी आहे, नागपूरमध्ये आहे, गडचिरोलीमध्ये आहे, जे टॉपर आहे किंवा काही टॉप 5 मध्ये, टॉप 10 मध्ये आहे, त्यांना आम्ही सुद्धा बघितलं अभ्यास करताना. त्यामुळे आपण प्रत्येकाला म्हणू शकत नाही की प्रत्येक व्यक्तीच फ्रॉड आहे म्हणून याच्यामध्ये. त्यामुळे एका व्यक्तीमुळे आपण त्यांना ना गावासोबत धोंडा पूर्ण हे पिसला जातो. त्या पद्धतीने असं नको व्हायला की एका 2-3 लोकांमुळे संपूर्ण भरती रद्द करणं म्हणजे हे चुकीचं आहे. ऑलरेडी 1 वर्ष झालेलं आहे पूर्ण या भरतीला, आणि पुन्हा 8 ते 10 लाख त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं ते चांगलं नाही आहे. मी ते सांगितलं, मी मागे पण ते सांगितलं होतं की सर्व भरत्या MPSC मार्फत घेण्यात यावा. मी आज पण त्या पक्षामध्ये आहे. पण तलाठी भरती रद्द करून मी असं कधी बोललेलो नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा सर्वांनी. ठीक आहे, म्हणजे असं नको व्हायला की सर तुम्ही मागे काहीतरी बोलले होते आता काहीतरी, असं नाही आहे. मागे पण स्टँड माझा तोच होता आणि आता पण स्टँड तोच आहे की आतासुद्धा जे ऑनलाईन जे एक्झाम्स आहे ते अजून पण आपल्याला माहिती नाही कसं काय येतं. त्यामुळे एका दिवशी एक्झाम व्हाव्या. मी तिथे सांगितलेलं आहे, एक एक्झाम, एक दिवस, एक परीक्षा, हा माझा टायटलसुद्धा होता खूप याच्यामध्ये. तर आपण जसं बघू याच्यामध्ये की ज्यांनी चूक केली त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. तुम्ही त्याच्यावर SIT स्थापन करा, तुम्ही जे चौकशी आहे ते चौकशी करा. पण जे प्रामाणिक विद्यार्थी आहे त्यांना खरंच तुम्ही न्याय दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक लक्षात ठेवा, जे पण प्रामाणिक विद्यार्थी आहे ते बिचारे 8-8, 9-9 वर्षांसुद्धा अभ्यास करत आहे MPSCचा. आणि यामध्ये मॅक्झिमम MPSCचे विद्यार्थी आहे. MPSC राज्यसेवा असेल, MPSC कंबाईन असेल. आता माझे जे विद्यार्थी आहे गडचिरोलीचे असतील किंवा नागपूरचे, हे सुद्धा विद्यार्थी ऑलरेडी 5-5, 6-6 मेन्स दिलेले आहे कमीत कमी. तर ऑब्व्हियसली त्यांचा स्कोर तेवढा आहेच. आता 2-3 लोकांचे स्कोर काहीतरी मिसमॅच झालेले आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही चौकशी करा किंवा जे तुम्हाला ते करू शकता तुम्ही. पण तुम्ही भरती रद्द करणं म्हणजे मला वाटतं की हे कितपत म्हणजे योग्य नाही. आता होत कसं आहे की यामध्ये प्रॉब्लेम असा होत आहे की यामध्ये 9 लाख लोक जे आहे, 9 लाख लोक जे आहे, या 9 लाख लोक समजून घ्या यांचे स्कोर आले नाही आहे, समजून घ्या. ठीक आहे, यांचे स्कोर नाही आहे. आणि राहिले किती समजून घ्या, तर 5 ते 6 हजार जे लोक आहे, जे विद्यार्थी आहे आपले 5 ते 6 हजार विद्यार्थी जे आहे यांचे स्कोर आलेले आहेत. आता याच्यामध्ये असं आहे की यांना असं वाटतं की माझं होईल किंवा चान्सेस वगैरे आहे. तर सर्वात मोठा जो मॉब आहे याच्यामध्ये बोलणारा, तो मॉब 9 लाखच्या मागे लागलेला आहे. मग तो कोणता शिक्षक असो किंवा कोणी पण असो. आता होते असं की जेव्हा जास्त लोक बोलतील तर जास्त दिसते. माझं एक यांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी सामोर यायला पाहिजे. ठीक आहे, आपण ते 5-6 हजार जे विद्यार्थी आहे, जे स्कोर चांगले घेऊन बसून आहे, ज्यांनी खरंच फ्रॉड केला नाही आहे, त्यांनी सामोर आलं पाहिजे. जे लोक तुम्हाला असं म्हणत आहे की बाबा तुम्ही या गोष्टी केल्या, तुम्ही त्या गोष्टी केल्या, तुम्ही फ्रॉड केला, तुम्ही, हा मानहानीचा दावासुद्धा ठोकू शकतो. अशा पद्धतीच्या केसेससुद्धा तुमच्यावर लागू शकतात या लोकांवर ज्यांनी तुमच्यावर केस असं म्हटलेलं आहे. तर बघा, जे पण 5 ते 6 हजार विद्यार्थी आहे, आता जसं आंदोलन 2 पद्धतीचं चालू आहे जनरली. एक आंदोलन असं आहे की ज्यामध्ये भरती रद्द करा, एक आंदोलन असं चालू आहे की ज्यामध्ये चालू आहे की नाही बाबा आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे, भरती रद्द व्हायला नको. तर असं पण काहीतरी इश्यू चालू आहे. तर मला असं वाटतं की जे 9 लाख जे लोक आहे, जे 9 लाख जे विद्यार्थी आहे, त्यांचे स्कोर आले नाही की त्यांना माहिती आहे की बाबा आपलं होणार नाही आहे,
त्यांचं नंतर पण होणार नाही MPSC मध्ये सुद्धा, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण जास्त याच्यामध्ये एकदम इन्व्हॉल्व्ह व्हावं ना, की एखाद्या शिक्षकाने म्हटलं की बाबा आंदोलन करा, हे करा, ते करा. मी पण तुम्हाला म्हटलं, पण मी एकाच गोष्टीवर बोललो की जे नॉर्मलायझेशन जे आहे हे TCSनी सांगायला पाहिजे. त्यानंतर रॉ मार्क्स दाखवायला पाहिजे. आतासुद्धा जो तुम्ही मार्क्स सर्व दाखवले आहे, तर तुम्ही मार्क्स दाखवू नका कोणाचे. ज्या पद्धतीने बँकेमध्ये चालते त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पण चालू ठेवा. तिथे सर्वांचे मार्क अशी लिस्ट दाखवली जात नाही. आता तुम्ही लिस्ट दाखवलेली आहेच, तर तुम्ही रॉची पण लिस्ट दाखवा, रॉ मार्क्सची पण लिस्ट दाखवा. तिथे बॅच टाका, कोणती बॅच होती तर तसं तुम्हाला करावं लागलं TCSला. मी ते पण म्हणतो की मी TCSला मी ब्लेम करत नाही आहे, पण तुम्ही ज्या परीक्षा पद्धती अवलंबलेली आहे ते कम्प्लिटली चुकीची आहे, हे सुद्धा मी म्हणत आहे. पण यामध्ये या विद्यार्थ्यांचं काय चुकी आहे? हे जे प्रामाणिक जे विद्यार्थी आहे, हे प्रामाणिक विद्यार्थ्याचं काय चुकत आहे की यांचे मार्क 190, 194, 182, 176, 180 असे खूप सारे विद्यार्थी आहे. पण मी नेहमी सांगतो तुम्हाला की जोपर्यंत हे 3000 विद्यार्थी शांत राहतील तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार तुमच्या अगेन्स्ट. हे जे आंदोलन आहे हे तलाठीच्या अगेन्स्ट नसून तर हे 5 ते 6000 जे प्रामाणिक जे विद्यार्थी आहे त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यात येत आहे, मला तरी असं वाटते, जे प्रामाणिक जे विद्यार्थी आहेत. त्यामुळे मला असं वाटते की जे प्रामाणिक विद्यार्थ्यांसंदर्भात त्यांना मी एक विनंती करू इच्छितो की एक असा चांगला तुम्ही ग्रुप बनवा. तुम्ही आपल्या पद्धतीने मला सांगा, माझी काही हेल्प लागत असेल तर ऑलरेडी आम्ही 2-3 गोष्टी केलेल्या आहे. एक ऑप्टिंग आउटचा असेल, प्राधिकरणाचा असेल, डिपार्टमेंट PSIचा रेशो संदर्भातला असेल. मला काय म्हटलं मला सांगा, आपण या संदर्भात एक येऊ. आणि बघा काही समित्यासुद्धा ज्या महाराष्ट्र समित्या जी आहे ते पूर्णपणे पॉलिटिकल गोष्टी करत आहे, राजनीती करता. याच्यामध्ये होत असं आहे की गव्हर्नमेंट ज्याची असेल त्याच्या अगेन्स्ट काहीतरी बोललं पाहिजे. इलेक्शन आहे, या गोष्टी आहे, त्या गोष्टी आहे, या गोष्टी चालतात. हे प्रत्येक वेळेस तसं चालते की जेव्हा पण इलेक्शन असते तेव्हा विद्यार्थ्याचा वापर केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की जर समजा खरंच माझा 100 स्कोर असेल 200 पैकी, तो MPSCत सुद्धा पास होऊ शकत नाही. आणि या आंदोलनात असेच विद्यार्थी आहे की ज्यांचा स्कोर खरंच कमी आहे. आणि ठीक आहे, याच्यामध्ये काही लोकांचा स्कोर असेल बाबा चांगला, मी त्यांना मी सर्वाला म्हणत नाही आहे. पण मला असं वाटते की जे प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. समजून घ्या 4-5 लोक तुम्हाला भेटलेले आहे ना, 4-5 जण तुम्हाला समजा भेटले आहे, ज्या संदर्भात तुम्ही काय करू शकता ते तुम्ही करा. आता गव्हर्नमेंटला आपण या गोष्टी सांगू शकतो, गव्हर्नमेंट त्या गोष्टी करेल जे पण त्यांना. पण आपण डायरेक्ट संपूर्णपणे सर्व नियंत्रणात भ्रष्टाचारी आहे, सर्व विद्यार्थ्यांनी सेटिंग लावलेले आहे, असे शब्द वापरले गेलेले आहेत जे खरंच एका अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला ते आवडणार नाही, एक प्रामाणिक विद्यार्थ्याला आवडणार नाही. शब्द असे वापरल्या 25 लाख 30 लाख रुपये देऊन यांनी पोस्टा घेतलेले आहे, हे कम्प्लिटली रॉंग. माझ्यासुद्धा क्लासचे विद्यार्थी आहे की त्यांचे स्कोर खूप 180च्या वर. त्यांनी खरंच सांगतो मी की तुम्हाला ज्या पद्धतीने त्यामध्ये चौकशी करा, पण एखाद्या गोष्टीचं तुम्ही राजकारण नको करा. कारण की तुम्हाला मी सांगतो की जेव्हा एक्झाम कोणत्या परीक्षेत राजकारण झालेलं आहे त्याचं कधीच भलं झालं नाही आहे. आपल्याला वाटते की आपली युनिटी आहे, हे आहे. आंदोलनं करत असताना एक पॉझिटिव्ह आंदोलन असावं. आंदोलन करायचा आपला हक्क आहे, चुकीचं नाही आहे. पण आपल्याला मुद्दा माहिती आहे का, मुद्दा समजतो का, आपल्या सर्व गोष्टी माहिती आहे का, ते मेथड काय आहे, कशा पद्धतीने असते, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. कारण की मागे पण मी बोललो होतो. आणि बघा सर्वांचं हेच म्हणणं आहे, माझं पण म्हणणं आहे की हे एक्झाम तर झाली आता, पण समोरच्या हे सुद्धा म्हणतील, जे झालेले सुद्धा म्हणतील की समोरची एक्झाम घ्या तुम्ही MPSC मार्फत. पण ही एक्झाम रद्द करणं म्हणजे कम्प्लीट रॉंग. कारण की 1 वर्ष वाया गेलेलं आहे. नवीन विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण जे विद्यार्थी झालेले आहे ज्यांचा स्कोर खूप चांगला आहे ते 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करत आहे, 8-8, 9-9 त्यांनी मेन्स दिला, राज्यसेवा मेन्स असेल, STI मेन्स असेल, PSI मेन्स असेल, असे मेन्स दिलेले विद्यार्थी आता या तलाठीमध्ये हाय स्कोर घेऊन आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जे पण लोक आंदोलन संदर्भात जे पण चिंगारी लावायचा प्रयत्न करतात, ठीक आहे, मी पण म्हटलं की आंदोलन आम्ही करू, आंदोलन तेव्हाच करू जेव्हा आम्हाला या संदर्भात सर्व गोष्टी पटतील तेव्हाच. बिनाकामाचं लोकांना एकत्र करून फालतू गव्हर्नमेंटला या गोष्टी सांगणे हे चुकीचं आहे. आपण निवेदन देऊ शकतो, माननीय गृहमंत्री असतील किंवा आपापले जे पण आमदार होते त्यांना तुम्ही सांगू शकता. डायरेक्ट एखादं आंदोलन करणं किंवा नाही माझी पावर हिरोगिरी करणं हे तरी कितपत योग्य आहे ते पण तुम्ही समजून घ्यावं. कारण की बघा आता मी पण बोलेल ना, या पण गोष्टी खूप लोक कमेंट करतील, वाईट कमेंट करतील, मला एवढं माहिती आहे. कारण की या व्हिडिओच्या अगेन्स्ट बोलणारे 9 लाख लोक एवढं मला माहिती आहे. आणि मी ते सांगितलं आहे की जोपर्यंत हे शांत आहे ना तोपर्यंत, आता मी चांगला बोलत आहे ना, माझी पण घिसाई होणार आहे एवढं मला माहिती आहे.
कारण की जोपर्यंत हा हुशार वर्ग किंवा यांचा जर स्कोर चांगला आहे, यांनी जर समोर आलं नाही, यांनी जर आपले व्हिडिओ किंवा आपल्या गोष्टी सांगितल्या नाही की बाबा आम्ही हे मेन्स आहे, तोपर्यंत तुम्हाला हे होणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर माझा सेटअपचा वापर करा, तुम्ही इथे या, माझ्याकडे या, आपण त्या संदर्भात सर्व गोष्टी बोलू की बाबा तुमचा स्कोर असा होता, या गोष्टी आहे, त्या गोष्टी आहे, लोकांना सांगू. आता चालू आहे निगेटिव्हिटी जी आहे, आपण बघतो निगेटिव्हिटी चालू असते तर एका संदर्भात सर्व लोक निगेटिव्ह असतात आणि लोकांमध्ये तेच चालू आहे की तलाठीच्या पोस्ट गेलेल्या आहे. आता जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा पण खूप लोक असे म्हणतात की स्टे आणावं, ह्या गोष्टी करावं, त्या गोष्टी करावं. तर खूप सारे असे इश्यू चालू आहेत तलाठी संदर्भातले की मॅक्झिमम जे लोक आहेत त्यांनी निगेटिव्ह करून ठेवलेलं आहे. पण या निगेटिव्हमध्ये ज्यांचे स्कोर चांगले आहेत त्यांनी खरंच तसं केलेलं आहे का? मी यांना म्हणत आहे, मी फक्त 5 ते 6 लोकांना म्हणत आहे की तुम्ही खरंच चिटिंग केलेले आहे का? तुम्ही खरंच फ्रॉड आहात का? तुम्ही खरंच पैसे भरले आहे का? 25 लाख रुपये भरले आहे का? तर जर समजा आपण या गोष्टी केल्या, जर आपण चुकीचेच नाही आहोत तर सामोर यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि जर समजा तुम्ही सामोरे आले नाही तर बघा आज मी समजू तुमच्यासाठी बोलत आहे, उद्या मी पण कशाला बोलणार? मी पण तेच म्हणेल ना की यांना गरज नाही, आपण कशाला फालतू हे करावं. म्हणून खूप सारे एज्युकेटरसुद्धा याच्या दूर राहत आहे की हे विद्यार्थी अजूनसुद्धा सामोरे येत नाही आहे. माझा नंबर पण त्याच्यात टाकला, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मला सांगा, आपण एक संदर्भात एक ग्रुप बनवू. कारण की ज्या आपण काही समिती आहे आपल्या महाराष्ट्रामधल्या, ज्या आपण एज्युकेशन संदर्भातल्या ज्या आपण स्पर्धाविषयक समिती आहे, त्या समित्यांनीसुद्धा यांना डायरेक्ट नाकारलेलं आहे या लोकांना की नाही बाबा घोटाळा झाला आणि घोटाळा झालेला आहे. मग कोणत्या पण गोष्टीला डायरेक्ट घोटाळा होणे किंवा चौकशी न करता सांगणे हे सुद्धा कितपत बरोबर आहे हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. तुम्ही सर्वात तेच विनंती करेल की राजकारण नको करा या संदर्भात. जे पण गरीब विद्यार्थी आहे, आणि बघा या ठिकाणी सर्वच गरीब विद्यार्थी, मिडल क्लासच्या खालचे सर्व विद्यार्थी आहे, सर्वांनी मेहनत केलेली आहे आणि या मेहनतीचं सर्वांना फळ मिळालं पाहिजे. 1 वर्ष उलटून गेल्या, तुम्ही जर आज म्हणा की भरती रद्द होईल तर हे कम्प्लिटली रॉंग आहे. आणि का बरं? की 3-4 लोकांचे असे नावं दिसले म्हणून त्यांनी केलं आहे की नाही त्याची पहिली चौकशी व्हायला पाहिजे. तोपर्यंत ज्यांचे जे चांगले रॉ स्कोर चांगले आहे किंवा सर्व गोष्टी चांगल्या आहे त्यांना सर्व नियुक्त दिल्या पाहिजे. मला तरी असं वाटते. कारण की जसं बघतो आपण यामध्ये की जसं आपण एक पॉईंट आपण जे बघितलं आहे की तलाठी भरतीमध्ये बोलणारे खूप आहेत. त्या ठिकाणी ऑलरेडी 9,97,000 लोक समजून घ्या की 90,000 समजून घ्या त्यांचे स्कोर आले नाही आहे. किंवा काही लोक ते म्हणतात की माझा स्कोर असा होता, त्याचा स्कोर असा असता. बघा जेव्हा 57 शिफ्टमध्ये पेपर होत आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला नॉर्मलायझेशन करायची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की एकाच दिवशी एक्झाम गरजेची होती. हे आपण आधी म्हणायला पाहिजे होतं, आता नाही. सेकंड पॉईंट, आता एका दिवशी एक्झाम झाली नाही, शिफ्ट वाईज एक्झाम झाली, या सर्व गोष्टी आहे तर नॉर्मलायझेशन तुम्हाला करावंच लागते. आता हे पद्धत मला सुद्धा पटली नाही. त्या फॉर्म्युला त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे. पण एखादा प्रश्न कठीण आहे की सोपी आहे हे आयोग TCS कसं सांगणार आहे? हा एक वन लाईन प्रश्न आहे. हा वन लाईन प्रश्न सोपे की कठीण आहे हे ते कसं सांगणार आहे? कारण की कधी काही सोयी प्रश्न कठीण असतात जे वन लाईन असतात ते. यामुळे मला तरी असं वाटते की हे जे पद्धत आहे हे मला तरी वाटते सध्या तरी लागू नाही करावी. पण आता या भरती सोडून सामान्य ज्या पण भरती असतील त्या संदर्भात मला तरी वाटते की एका दिवशी एक्झाम घेण्याचा गव्हर्नमेंटने प्रयत्न करावा. कारण की त्यामध्ये असे होऊ शकते की यामध्ये भरपूर विद्यार्थी नुकसान होईल. पण आपल्याला यामध्ये आता पर्याय नाही. आपल्याला एक पर्याय आपल्याला वाटत आहे की आंदोलन करू, भरती रद्द करू, आंदोलन करू, भरती रद्द करू. स्वतःला विचारा की आपला स्कोर खरंच 190 होता का 180 होता? स्वतःला विचारा. रॉ स्कोरसुद्धा आपला कमी होता. आज खूप लोकांचे स्कोर वाढले आहे, कमी झालेले आहेत. तोच तुम्हाला म्हटलं तो फॉर्म्युला जो आहे आपल्याला या गोष्टी पटलेल्या नाही आहे. सेकंड एक पॉईंट, रॉ स्कोरवर आपण कधीच कट ऑफ लावू शकत नाही. हे सुद्धा लक्षात ठेवा. का बरं? काही लोकांचे पेपर खूपच सोपे होते तर त्यांचे स्कोर कमी झाले पाहिजे. काही लोकांचे पेपर खूप टफ होते त्यांचे पेपर मार्क वाढले पाहिजे. तर या गोष्टी यांनी कोणत्या फॉर्म्युल्याने केलं त्यांनी सांगितलेलं आहे. 15 तारखेला कालच त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण याच्यावर जास्त डिस्कशन करायची गरज नाही. कारण की आपण विद्यार्थी लोक आहोत, आपण आपला अभ्यास करणार आहोत. आजकाल असं आहे की आपण फक्त अभ्यास करणारे आपल्याला पोस्ट मिळणार नाही हे तर 100% आहे. आणि आपण बघत आहे की फक्त अभ्यासाने आजकाल पोस्ट मिळत नाही आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी जनरली तुम्हाला म्हटलं मी प्राधिकरण असेल, लिंक ओपनचं असेल, स्किल टेस्टचं असेल, खूप सारे असे इश्यू चालू आहे की ज्या संदर्भात मी बोललेलो, आम्ही आयोगात गेलेलो आणि एक चांगल्या पद्धतीने आम्ही मार्ग लावले, ज्या गोष्टी मार्गी लावलेल्या आहेत. पण मला असं वाटत नाही की या तलाठीमध्ये एवढं खूप भयंकर काही गोष्टी दिसत आहे की बाबा
भ्रष्टाचार आहे, सर्वजण विकले गेले आहे, सर्व पोस्ट विकल्या गेलेल्या आहे. बघा जे लोक असे बोलत त्यांच्यावर योग्य ती कारवाईसुद्धा आपण केली पाहिजे. कारण की बोलत असताना तुम्हाला भान असला पाहिजे की सर्व पोस्ट जर तुम्ही म्हणत असाल तर या 3 ते 4 हजार जे लोक जे आहे आता जे त्यांचे स्कोर चांगले किंवा 7-8 हजार जे विद्यार्थी स्कोर खूप चांगले आहे त्यांच्यावर ते मानहानी झाली, त्यांची मानहानी झालेली आहे की त्यांनीसुद्धा त्यांनी पण पैसे देऊन ते पोस्ट घेतलेली आहे. तर बघा आपण MPSCचे जनरली स्टुडंट आहोत किंवा आपण आपण आपल्याला लॉ माहिती आहे, संविधान माहिती आहे, तर आपण या संदर्भात योग्य ती कारवाई केली पाहिजे ज्या लोकांनी डायरेक्ट नाव घेऊन या गोष्टी केलेल्या आहे. कारण की तुम्ही डायरेक्ट नावसुद्धा घेऊ शकत नाही, हे कम्प्लिटली रॉंग आहे. हे तुम्ही डायरेक्ट कोणाची अवमानना करत आहे, हे लक्षात ठेवायचं. चारित्र्यहनन त्याला म्हणू शकतो आपण. म्हणून मला असं वाटतं की जर समजा आपण या संदर्भात काही बोललोच नाही तर शेवटी आपल्याला ते प्रॉब्लेम फेस करावे लागणारच आहे. आणि आय होप मला असं वाटते की या 9,000 विद्यार्थी जे 9 लाख जे विद्यार्थी आहेत या लोकांनी सुद्धा थोडं समजून घ्यावं की खरंच आपले जे स्कोर आहे तो खरंच त्या पद्धतीने होता का. आणि जर खरंच असेल तर जे 5 ते 6 हजार जे विद्यार्थी आहे यांची याच्यामध्ये खरंच चुकी आहे का. मी तुम्हाला तेच म्हणत आहे की जर समजा हे विद्यार्थी बोलणार नाही, आता यांचे ग्रुप चालू, मी असं ऐकलं की यांनी ग्रुप केलेले आहे सुद्धा, एकत्र येत आहे. पण तुम्हाला काय म्हटलं, या लोकांना मी सपोर्ट करतो, या लोकांना बघा माझा सपोर्ट 9 लाख लोकांना सुद्धा आहे. पण त्यांनी असं म्हणावं की जे नेक्स्ट एक्झाम आहेत त्या नेक्स्ट एक्झाम ज्या आहे त्या MPSC मार्फत घेण्यात याव्या, याच्यासाठी मी आहोत MPSC मार्फत. याचे मी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे. एक एक्झाम, एक दिवस, एक परीक्षा मी सांगितलेलं आहे. आता जे 5 ते 6 हजार विद्यार्थी आहेत यामधून समजून घ्या 3 ते 4 लोक जे आहेत, जे पण विद्यार्थी आहेत हे समजून घ्या काहीतरी निगेटिव्हपणा, यांनी समजून घ्या पैसे भरले असं वाटत आहे तुम्हाला, तर यांच्यावर तुम्ही SIT चौकशी करा, याच्यावर तुम्ही कारवाई करा. जे पण तुम्हाला असेल, मी नावं कोणाची घेत नाही, काही मला माहिती नाही काय आपण CCTV नाही, आपण काही नाही. तुम्हाला वाटत आहे की बाबा 54 आहे, 204 आहे, 214 आहे, तुम्ही त्या संदर्भात तुम्ही गोष्टी बोलू शकता. पण तुम्ही म्हणाल की बाबा 5 ते 6 हजार जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना तुम्ही योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. कारण की हे विद्यार्थी बिचारे भरपूर दिवस अभ्यास करणारे आहेत. हे विद्यार्थी जे आहेत वर्षोनवर्ष भरपूर सारे मेन्स दिलेले आहेत. यामध्ये जनरली मला वाटतं 7-8 विद्यार्थी माझेसुद्धा आहेत ज्यांनी ऑलरेडी फॉरेस्ट मेन्स असेल, MPSC राज्यसेवा मेन्स असेल, त्यानंतर यांचे कंबाईन मेन्स असेल, PSI मेन्स असेल, STI मेन्स असेल दिलेले आहेत. त्यामुळे यांचे स्कोर इतके चांगले असल्यामुळे यांना तो न्याय मिळाला पाहिजे. फक्त आणि फक्त या लोकांच्या, या 3-4 लोकांच्या तुम्हाला जे दिसत आहे या लोकांमुळेच तुम्ही हे भरती पूर्णपणे रद्द करावी पूर्णपणे हे भरती रद्द करावी. हे कम्प्लिटली मला तरी वाटते की बाबा हे कितपत योग्य आहे पण चुकीचं आहे. ठीक आहे, आता बघा आंदोलनं करत आहे, खूप मोठे मोठे शिक्षक याच्यामध्ये इंटरफेअर करत आहे किंवा जे पण प्रत्येक शिक्षक आपल्या स्टुडंटला सांगत आहे की या गोष्टी करा. पण तुम्हाला काय म्हटलं मी की आता मी तुम्हाला म्हटलं या व्हिडिओवर सुद्धा खूप लोक शिवा मारतील हे मला माहिती आहे. कारण की आजकाल असं आहे की काही सत्यता मांडली ते पण लोक त्याला टिकू देणार नाही आहे, त्याची टोनमध्ये दाबायचा प्रयत्न करतात. पण हे जे 9 लाख लोक आहे, जास्त आहे ना, आकडा जास्त आहे, 9 लाख आकडा जास्त आहे, तर आकडा जास्त आहे. पण एक लक्षात ठेवा, शेवटी सत्याचा विजय होतो. यामध्ये सत्य विजय कोणते 3 ग्रुप पडलेले आहे याच्यामध्ये बघा, तुम्ही सांगतो मी 3 ग्रुप पडलेले आहे. 3-4 विद्यार्थी जे तुम्हाला वाटत आहे, एक आहे 9 लाख विद्यार्थी आणि एक आहे 5 ते 6 हजार विद्यार्थी. असे 3 ग्रुप पडले आहे. आता तुम्ही बोला कोणाकडून, तर याच्याकडून कोणी बोलणारे नाही आहे, बोललं पण नाही पाहिजे, चुकीचं आहे. राहिल्या तर हे ज्यांचे स्कोर नाही आहे आणि यांचे स्कोर हे 180+ आहे, समजून घ्या 180-190+ समजून घ्या, असे काहीतरी आहे. आणि समजून घ्या 180 खाली आहे. असे 3 ग्रुप पडले. आता या 3 ग्रुपमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कुठे स्टँड घ्यायचा आहे. आता आपण स्टँड 9 लाखसाठी घेणार आहोत का, म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे की माझ्या व्हिडिओला व्ह्यू जास्त आले पाहिजे म्हणून मी बनवू का, तर मी त्याच्यातला व्यक्ती नाही आहे. लक्षात ठेवा, मला जर असं वाटत आहे की ह्या विद्यार्थ्यांना मी बघितलाच होता. मला ऑलरेडी विद्यार्थी रडत त्यांनी फोन केला की सर आम्ही एवढे मेहनत करून एवढ्या साऱ्या गोष्टी केल्या आणि आमच्यावर तर हा आरोप लागत आहे. सरळ सांगितलं ज्यांनी आरोप लावला त्याच्यावर डायरेक्ट केस टाकून द्या, केस फाईल करून टाका.
तुमच्याकडे ना सबूत आहे ना, काही आहे काही आहे काही नाही, तुम्ही डायरेक्ट एका विद्यार्थ्याला म्हणता की तुम्ही फ्रॉड केला, तुम्ही 25 लाख, तो त्याच्या घरी खायचे वांदे बिचारायचा, तो खरंच 30 लाख रुपये भरणार आहे का हा जो विद्यार्थी आहे. तर याच्यामध्ये मॅक्झिमम असे विद्यार्थी आहे ज्यांची कंडिशन खरंच 50,000 रुपये भरायची नाही क्लासेसमध्ये, ते 25-30 रुपये भरत आहे. हे कम्प्लिटली रॉंग आहे. तर मला वाटतं की या 9 लाख लोकांनी यांच्याकडे बघावं, या 9 लाख लोकांनी या 5 ते 6 विद्यार्थी बघावं की या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने मेहनत करावी आणि या दोघांनी याच्या अगेन्स्ट लढावं. मला तरी असं वाटते याच्या अगेन्स्ट लढावं, तर समजून जावं की बाबा एक चांगल्या पद्धतीने लढत आपल्या संदर्भात होत आहे. आंदोलन तुम्ही असे करा, आंदोलन याच्या अगेन्स्ट, कोणाच्या अगेन्स्ट, हे जे 3-4 विद्यार्थी आढळलेले आहे किंवा जे पण असन, मी असं म्हणतो 1% असं मिळून घ्या 3,500 पैकी, त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला याचा, या दोघाला, तर आपल्या आंदोलनाला यश 100% मिळेल. अदरवाईज होणार काय, हे याला शिवा मारत आहे, हे याला शिवा मारत आहे आणि हे बघत आहे, हा तमाशा बघत आहे, हा हे एकमेकाला शिवा मारत आहे. असं नको व्हायला. मला तरी असं वाटतं की हा खूप चांगला मुद्दा, कोणीच अजून तुम्हाला समजून सांगितलं असेल मुद्दा काय आहे, तर मुद्दा असा काहीतरी होऊन राहिलेला आहे. तर आय होप की सर्वांनी शांतपणे राहा. आंदोलन करायचं असेल तर तुम्ही चांगल्या शांततेने आंदोलन करा, आपल्या मागण्या मागू शकता. मी तुमच्या अगेन्स्ट नाही आहे, 9 लाख लोकांच्या अगेन्स्ट नाही आहे, पॉसिबल नाही आहे. पण फरक असा आहे की त्यांनी फक्त बघावं की ज्यांनी खरंच चुका केल्या त्यांच्या अगेन्स्ट गेलं पाहिजे आपण. ठीक आहे. अजून माझी तुम्हाला काही मदत लागली तर मला तुम्ही मेसेज करा, कॉल करा, आपण एक ग्रुप बनवू. या संदर्भात मोठी लढाई आपल्याला समोर जायची आहे, पण भरती रद्द होऊ द्यायची नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.